टमॅटो, कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे. त्याला छान ग्राइंड करून घ्यायचं. दुसरीकडे मी पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यात बडी विलायची टाकलेली आहे, जिरं घालते आहे. त्याला छान असं फुटू द्यायचं. त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते त्याला छानपैकी असं व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आणि ते सगळं मिश्रण आपल्याला तेलात घालायचं आहे. तेलात घातलं की त्याला छान एकजीव असं करून घ्यायचं आणि 5 मिनटापर्यंत छान असं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर यात मी घालते आहे अद्रक लसूणचं पेस्ट. जर तुम्हाला याचं डिटेलमध्ये पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. ही मी 15 डेजसाठी करून ठेवते अशी छानपैकी, म्हणजे कधी पण घालता येते कुठल्या पण भाजीमध्ये. तर इथे मी 2 चम्मच अशी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. याला छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं परत याला होऊ द्यायचं. त्यानंतर इथे मी आता घालते आहे मीठ चवीनुसार. तुम्हाला जितकं पाहिजे असेल तुम्ही तितक्या हिशोबाने मीठ घालू शकता. तिखट घालते आहे मी इथे 2 चम्मच तिखट घेत आहे. हळद आणि जिरा पावडर आणि धने पावडर असं मी घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जे पण सुके मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. तर या सगळ्या सुक्या मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आणि 5 मिनटं ठेवायचं. त्यानंतर इथे मी छान चिकन अर्धा किलो चिकन छान वॉश करून घेतलेलं आहे. तर हे सगळं चिकन मी आता यात टाकेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि यालासुद्धा आपल्याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं. छान असं झाकून ठेवलं की याला छान तेल आणि हे रंग सुटतं. आणि बाजूला मी कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून छान असं कोमट पाणी गेलं की छान असं होतं, शिजल्या जातं. आता बघा मी हे ओपन केलेलं आहे. बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे, तेल सुटलेलं आहे. त्यात आता मी घालते आहे गरम पाणी. तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. आणि याला छान अर्धा तास ठेवून द्यायचं शिजायला. आणि झाला आपला चिकन मसाला, झटपट चिकन मसाला रेडी. तुम्ही याला पोळीसोबत, तंदुरी रोटीसोबत, भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.